नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे वाक्य चावून चोथा झालंय. पण ते पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारताच्या संबंधामध्ये इतकं तंतोतंत सध्या बसतंय की काल पाकिस्तानचा म्हणजे अफगाणिस्तानचा आणि अफगाणिस्तान ह्या राष्ट्राला अजून भारतानं संवैधानिक मान्यता दिलेली नाही. त्यामुळे तालिबानचा परराष्ट्र मंत्री आमिर मुत्तकी ही जेव्हा दिल्लीमध्ये होता तेव्हा पाकिस्तानचा जो काही तिळपापड झाला आहे ते भारतासाठी खरं तर हवाहवंसं असलेलं सगळं इंटरेस्टिंग आहे की ज्या कंधार विमान अपहरणाची भारतात आजही चर्चा होते आणि मग तिथून अझर मसूदपासून कसे लोक बाहेर पडले त्या विमान अपहरणानंतर आणि त्यांनी पुढची 2 दशकं भारताच्या विरोधामध्ये दहशतवादी कारवाया केल्या. तर ते तालिबान आणि त्याचे मंत्री हे भारतात आले. भारतात येऊन त्यांनी पाकिस्तानला दमबाजी केली आणि पाकिस्तानच्या अंगाचा तिळपापड झाला. हे बदलत्या जिओ पॉलिटिक्सचं उदाहरण आहे. म्हणून जे राजकारणात असतं की कुणीच कुणाचा दीर्घकाळ शत्रू आणि मित्र नसतो तसंच घडतं आहे. मी थोडा अभ्यास केला आणि माझ्या असं लक्षात आलं की पाकिस्तानला कोण आनंद झाला होता. कारण मी जिओ पॉलिटिक्सचा विद्यार्थी आहे आणि मी नेहमी म्हणतो की पत्रकारांना आत्ता स्वतःला इतकं अपडेट ठेवावं लागतं की ते गाव पातळीवरच्या पुराच्या बातम्यापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडीपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना स्वतःला अपडेट ठेवून नीट अभ्यास करून सांगाव्या लागतात. जेव्हा रशियानं अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली तेव्हा कोल्ड वॉरचा जमाना होता आणि अमेरिकेच्या लक्षात आलं की अफगाणिस्तानमध्ये रशियाचा हस्तक्षेप म्हणजे मध्यपूर्वमध्ये आणि अगदी चीनबरोबर सुद्धा वेगवेगळ्या राजनैतिक संबंधाच्या दृष्टीनं अडथळा आणि मग एक प्रॉक्सी वॉर सुरू केलं ज्याच्यातनं तालिबान आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दहशतवाद जन्मला. म्हणजे खऱ्या दहशतवादाचा जनक हा अमेरिका आहे. आता अमेरिकेनं रशियाला तिथं झुंजवलं. रशियाचे 90च्या दशकात 2 तुकडे झाले आणि त्याच्यानंतर जे कोल्ड वॉर होतं, जे शीतयुद्ध होतं ते संपलं आणि मग अफगाणिस्तानमध्ये आपला हितसंबंध राखण्याचं अमेरिकेला काही कारण उरलं नाही. पण अत्यंत मानहानिकारक पद्धतीनं अमेरिका अफगाणिस्तानातनं बाहेर पडली. तालिबाननं त्यांचा सरळ पराभव केला. जे व्हिएतनामसारख्या छोट्या राष्ट्रानं चे गवेरा आणि त्याच्या साम्यवादी राजवटीची ज्यांना क्रेज आहे, अलीकडे आपल्याकडे सुद्धा अगदी पुण्यात चे गवेरा आणि त्या लोकांचे टी शर्ट घालून फिरणारे लोक मी बघितलेले आहेत. जसं व्हिएतनाममध्ये झालं तसंच अफगाणिस्तानमध्ये झालं आणि तालिबाननी अमेरिकेसारख्या प्रबळ लष्कराचा तोपर्यंत तरी त्यांना पूर्णपणे वर्चस्व मिळवू दिलं नाही. एका अर्थाने तो पराभव झाला. अमेरिका बाहेर पडली आणि अमेरिका बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानला कोण आनंद झाला होता. त्यांना असं वाटलं होतं की झालं आता एक आपल्याला तालिबानच्या रूपानं कायमस्वरूपी मित्र मिळाला आणि आपल्याला जे हवं ते आपण करू. आज परिस्थिती अशी आहे, तहरीके तालिबान ही जी पाकिस्तानच्या दृष्टीनं असलेली दहशतवादी संघटना आणि ज्या संघटनेला भारत मदत करतो असा पाकिस्तानचा आरोप आहे, त्याच्या प्रमुखाला शोधण्यासाठी अफगाणिस्तानच्या अंतर्गत भागामध्ये पाकिस्तान लष्करी हल्ले करते. केव्हा की जेव्हा तहरीके तालिबानच्या ह्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या बऱ्याच लष्करी अधिकाऱ्यांना मारलं आहे. तिथे बलुचिस्तान प्रांतामध्ये अत्यंत अस्थिर अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला 2 देश म्हणजे त्यांची जी काही ड्युरंट लाईन आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी भारताचा सगळा भूभाग फिरल्यानंतर जेवढं माझ्या लक्षात येतं की ही ड्युरंट लाईन जी आहे किंवा मॅकबोन लाईन आहे, ह्या दोन्ही लाईनचा प्रॉब्लेम काय आहे की त्या दिल्लीत बसून अशा सीमारेखा आखलेल्या आहेत. 1929 साली ब्रिटिश आणि रशिया ह्या 2 राष्ट्रामध्ये 2 जेते आणि परिचितामध्ये झालेला तो करार आहे आणि त्यांनी विभाजन केलं चीनचं, त्यांनी विभाजन केलं भारताचं आणि ती जी मॅकमोन ड्युरंट लाईन जी अफगाणिस्तानमध्ये असते आणि मॅकमोन लाईन इकडे चीनच्या आपल्या सीमेवरती असते, ती कोणालाच मान्य नसते. पण त्याच लाईनमुळे जो वाद तयार होतो तर त्या सगळ्या ड्युरंट लाईनवरती आजही पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा संघर्ष आहे. कारण ही ड्युरंट रेषा काही तेव्हा इकडे जशी मॅकमोन लाईन चीनला मान्य झाली नाही, तिकडे तशी ड्युरंट रेषा त्यांना मान्य झाली नाही आणि तो संघर्ष आहे. आणि म्हणून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे जे काही घडतं आहे ते आपण नीट समजून घेतलं पाहिजे की याच्यात भारताचा सध्याचा हेतू काय आहे आणि पाकिस्तानचा का तिळपापड झाला आहे. काय झालं आहे की अफगाणिस्तानच्या संदर्भात वेगाने बदलणाऱ्या भूराजकीय राजकारणाची सध्या जगभरामध्ये चर्चा सुरू आहे. कारण आमिर खान मुत्ताकी जेव्हा तालिबानचा हा परराष्ट्र मंत्री आहे, हा भारतामध्ये आला, तो दिल्लीमध्ये थांबला आणि TTP म्हणजे तहरीके तालिबान पाकिस्तान
या हल्ल्यामध्ये 11 पाकिस्तानी सैनिक मारल्याच्या दुसऱ्याच दिवशी तो इथे होता आणि त्याच्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली. खरं म्हणजे भारत आणि तालिबानच्या दरम्यान औपचारिक संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं गेल्या 6 महिन्यापासून पावलं सुरू आहेत. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की जिओ पॉलिटिक्स हे एखाद्या थ्रिलरसारखं, एखाद्या नाट्यमय एकांकिकेसारखं किंवा नाटकासारखं असतं की त्याच्यातले एकानंतर एक अंक हे उघडत जातात. म्हणजे मिडल ईस्टमध्ये जेव्हा भारताच्या परराष्ट्र सचिवांनी ह्या तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याची भेट घेतली 6 महिन्यापूर्वी, तेव्हाच काहीतरी नवीन घडतंय असं आपल्या लक्षात आलं होतं. आणि जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होतं, हे मी 2-3 वेळेला सांगितलं, पुन्हा सांगतो कारण मी तिथे होतो म्हणून, त्या पाकिस्तानच्या बंद केलेल्या सीमेतनं केवळ 4-5 ट्रक येऊ शकले, ज्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ते वगैरे होते, ते फक्त अफगाणिस्तानचे. हे असंच घडलेलं नाही आहे आणि आत्ताची ही भेट पण अशीच घडलेली नाही आहे. कारण ही जी औपचारिक भेट आहे, यापूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव काबूलला गेले होते आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आमिर खान मुत्तकी बरोबर जी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये तालिबाननं इंटरेस्टिंगली ऑपरेशन सिंधमधल्या पहलगाम हत्याकांडाचा निषेध केला. कुणी की ज्यांनी कंदाहारचं विमान अपहरण घडवून आणलं, त्या तालिबाननं भारतासाठी पहलगामच्या हल्ल्याचा निषेध केला. आणि पाकिस्तानच्या ह्या सगळ्या घडामोडीकडे जे लक्ष होतं, त्यांनी असं म्हटलं की आम्हाला जे करायचं ते आम्ही करू. कोलॅटरल या आमची जी काही अफगाणिस्तानमध्ये कारवाई सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये काही कोलॅटरल डॅमेज वगैरे होईल असं पण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बोलले. आणि आत्ता हे जे आपले तालिबानचे परराष्ट्र मंत्री आलेले आहेत, ते फक्त दिल्लीतच त्यांचं स्वागत झालं नाही, ते देवबंद इथल्या एका धर्मसभेमध्ये, मुस्लिम समुदायाच्या एका सभेमध्ये हे सहभागी झाले होते. आणि देवबंद आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण देवबंदचा आणि वहाबियांचा काही प्रमाणामध्ये प्रभाव आपल्याकडे राहिलेला आहे. तर हे जे मुत्तकी आहेत, आमिर मुत्तकी, हा हेल्मंदमध्ये जन्मलेला, 1979मध्ये सोव्हिएत आक्रमणानंतर पाकिस्तानातल्या छावणीमध्ये निर्वासित म्हणून राहिला आहे पाकिस्तानमध्ये. 1995 पर्यंत अवघ्या 24व्या वर्षी तालिबाननं त्याला एक प्रतिभावान तरुण म्हणून त्याची ओळख केली आणि कंदाहार रेडिओ स्टेशनचं संचालक त्याला बनवलं. 1996 मध्ये तालिबाननं काबूल ताब्यात घेतल्यानंतर 2000 पर्यंत हा जो मुत्तकी आहे हा माहिती, संस्कृती आणि शिक्षण मंत्री होता. 2001 मध्ये अमेरिकेच्या आक्रमणानंतर हे सगळे लोक भूमिगत झाले. दोहा इथे अमेरिकेबरोबर जे तालिबानच्या पुन्हा वाटाघाटी झाल्या त्याच्यामध्ये हा नेहमी आमिर खान मुत्तकी सहभागी असायचा. 2022 मध्ये तालिबाननं पुन्हा सत्ता हाती घेतल्यानंतर आमिर खान मुत्तकी परराष्ट्र मंत्री झालेले आहेत. आता यांच्या राजवटीचं जे वैशिष्ट्य आहे, ती आमची जी राजवट आहे ती काही सामान्य नाही वगैरे ते स्वतःच म्हणाले. कारण अनेक प्रेस कॉन्फरन्सेसला महिला पत्रकारांना प्रवेश नसतो, इनफॅक्ट पत्रकारांनाच प्रवेश नसतो आजही तालिबानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये, की ज्या अफगाणिस्तानच्या अनेक छान छान आठवणी ह्या 60च्या आणि 70च्या दशकातल्या आपल्याला यूट्यूबवरती बघायला मिळतात. मुक्त जीवन आहे, तिथल्या ज्या तालिबानी महिला आहेत त्या मुक्तपणे राहत आहेत, जीवन जगत आहेत. आणि अगदी तालिबानची अलीकडची राजवट जेव्हा नव्हती तेव्हा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी तालिबानमध्ये तेव्हाच्या राजवटीमध्ये महिला आल्या होत्या. पण आता तालिबाननं सांगितलं की नाही, आता फक्त 6वीपर्यंत, जास्तीत जास्त तुम्हाला 6वीपर्यंत महिलांना तिथे शिकता येईल. आता मला हा प्रश्न पडला होता की भारत आणि तालिबानचे संबंध याचा भारताला फायदा काय. एक, दोघांच्याही लक्षात आलेलं आहे की तालिबान आणि भारताचे वैरभावाचे संबंध हे काही दोघांनाही हिताचे नाहीत, कारण त्यांचा दोघांचा एकच कॉमन शत्रू आहे, तो आहे पाकिस्तान. हा जो बग्राम एअरबेस आहे, जो अमेरिकेला हवा आहे, अमेरिकेनं सोडला, तो जसे आहे तसे शस्त्र टाकून ते निघून गेले. आता तो त्यांना परत हवा आहे आणि तो परत घ्यायला तालिबानचा विरोध आहे. आणि हे भारतासाठी चांगलं आहे, कारण आत्ता अमेरिकेचा जो पाकिस्तानकडे वाढता कल आहे त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला ते नको आहे. अफगाणिस्तानच्या खनिज समृद्ध खान क्षेत्राला अधिकृत मान्यता जर भारतानं दिलेलीच आहे, त्यामुळे तिथे गुंतवणुकीसाठी भारत पुढे येईल आणि तसं भारतानं अफगाणिस्तानच्या पायाभूत सुविधेमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर चीनला संतुलित ठेवण्यासाठी चाबहार बंदराचा चांगला वापर करण्यासाठी भारताला त्याचा उपयोग होईल आणि खनिज समृद्ध मध्य आशियामध्ये भारताला ह्या निमित्तानं प्रवेश मिळेल. पाकिस्तानचे जे स्ट्रॅटेजिक डेप्थची कल्पना आहे की आमचा तालिबानबरोबर खूप चांगला संबंध आहे आणि ते राष्ट्र हे इस्लामिक राष्ट्र असल्यामुळं आम्हीच ते त्यांच्याबरोबरचे संबंध दृढ करू, तो समज आता हळूहळू दूर होताना दिसतो आहे. चीन, पाकिस्तान आणि तुर्कीसारख्या देशाविरुद्ध संतुलन साधण्यासाठी इराण, अफगाणिस्तान आणि रशिया
याबरोबर भारताचा मैत्रभाव हा पुढे उपयोगात येऊ शकतो. ही जी ड्युरंड लाईन आहे त्या लाईनच्या संदर्भात नवीन काही विचार केला जाऊ शकतो. अफगाणिस्ताननं नेहमीच आपल्या सार्वभौमत्वाचं जोरदार संरक्षण केलेलं आहे आणि पाकिस्तानचं मांडलिक राज्य बनायला विरोध केला आहे. हे आपल्यासाठी अनुकूल आहे, कारण जर भविष्यामध्ये पाकिस्तानबरोबर आपला संघर्ष ही आपली अपरिहार्यत आहे. पाकिस्तानचं मुळाचं अस्तित्वच भारताला विरोध ह्याच्यावरती तिथल्या लष्कराचा आहे. त्यामुळं तो संघर्ष पुढे होणारच आहे. अशा वेळेला जर पाकिस्ताननं पंजाब, राजस्थान आणि गुजरात अशा तिन्ही सीमेवरून भारतात आक्रमण केलं तर भारतासाठी अफगाणिस्तानची खूप मोठी असलेली, पाकिस्तानला लगत असलेली सीमा ही उपयोगाला येईल. आपल्याला त्यावेळेला त्याचा उपयोग करून घेता येईल आणि पाकिस्तानमधल्या सिंध नदीपर्यंतचा आणि जो पश्तूनपर्यंतचा जो भाग अफगाणिस्तानचं म्हणणं आहे तालिबानचं की तो आमचा आहे, तर त्या लढ्यामध्ये पाकिस्तानचे 2 तुकडे करण्याच्या दृष्टीनं आपल्याला ह्या सगळ्या संदर्भामध्ये मदत होणार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र ही चावून चोथा झाली जरी लाईन असली तरी ते प्रत्यक्षात घडतं. ते राजकारणात पण घडतं, ते आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये पण घडतं. आणि जेव्हा 2 दशकभर म्हणजे अगदी डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळसुद्धा असा होता की त्यांचा कल भारताकडे होता. अलीकडे या टॅरिफ युद्धाच्या निमित्तानं आता तर कालचा थैथाट तुम्ही बघितलाच असेल की त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं नाही डोनाल्ड ट्रम्पला, म्हणून किती व्हाईट हाऊसनं अधिकृतपणे थैथाट केला. तर हे जे विम्झिकल सगळ्याचं पॉलिटिक्स सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प याचं, तर या पार्श्वभूमीवरती आपली ही अशा पद्धतीची आघाडी तालिबानबरोबर असणं हे भारताच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. पुढे भविष्यामध्ये ठीक आहे, भारत ही काल स्टार्मर जे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत ते भारतामध्ये होते आणि ते असं म्हणाले की 2038-40 पर्यंत भारत हा जगातला विकसित राष्ट्र होईल. ते कुणाला आवडणार आहे? कोणत्या पाश्चात्य राष्ट्राला आवडणार आहे? अशा वेळेला भारताला सतत अडचणीत आणणं, काही ना काहीतरी कुरापती काढणं हे सुरूच राहणार आहे. त्याच्यासाठीचे प्रॉक्सी हे तयारच आहेत. पाकिस्तान, तुर्की या प्रॉक्सीच्या माध्यमातून अमेरिका ही भारतामध्ये हस्तक्षेप करेल. म्हणून आपल्याला चीनबरोबरचा पण वैरभाव नको आहे आणि तालिबानबरोबरचं मैत्र तर आपल्यासाठी दूध में शक्कर अशी परिस्थिती आहे. आपलं ह्या प्रत्येक घडामोडीकडे यासाठी बारकाईने लक्ष आहे की जिओ पॉलिटिक्स हे आता गडचिरोली जिल्ह्यातल्या छोट्या छोट्या गावाशी निगडीत असलेली बाब झालेली आहे. कारण ज्याला आपण मेटल म्हणतो, ज्याला आपण IP म्हणतो, ज्याला आपण खनिज म्हणतो, त्या सगळ्या खनिजाकडे जगाचं सगळं लक्ष आहे. बघा, युक्रेनमध्ये अमेरिकेनं युक्रेनच्या युद्धबंदीला पुढाकार घेतला. ते काय असं थोडंच घेतलेलं आहे, त्यांना युक्रेनमधल्या खनिजामध्ये रस आहे. आता जे डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई लाहोरमध्ये ऑफिस थाटून बसलेत, त्यांना थोडंच पाकिस्तानच्या सार्वभौम संरक्षणामध्ये काही रस आहे. त्यांना तिथल्या असेलच काही त्यांच्याकडं तेल, त्या तेलात आणि खनिज संपत्तीमध्ये रस आहे आणि म्हणून तिथे त्यांनी कार्यालय केलेली आहे. म्हणून मी म्हटलं की जिओ पॉलिटिक्ससुद्धा आपल्या बांधाला बांध असलेल्या शेतकऱ्यांची जशी इंच न इंच जमीन टोकरून आपल्याकडे घेण्याची वृत्ती असते, तसंच जगाचं राजकारण आहे. आणि त्या राजकारणाचा नेमका परिघ आपल्याला समजून आला तर मग हे का घडतं आहे हे आपल्याला लक्षात येतं. म्हणून तालिबानच्या ह्या परराष्ट्र मंत्र्याचं आपण मनापासून स्वागत केलेलं आहे. आपणही करूया आणि त्यातलं राजकारण समजून घेऊया. थांबूया.